पुण्यात पुढच्या बातमीकडे ठाकरे गटानंतर आता भाजपच्या अशोक चव्हाण यांनी देखील स्वबळाचा नारा दिलाय। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू असं विधान अशोक चव्हाण यांनी केलंय। त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। आगामी निवडणुकीमध्ये माहिती फुटणार की काय असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत। देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजपपुरती मर्यादित ठेवत नाही, मुख्यमंत्र्याला किंवा प्रधानमंत्र्यांना। पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे। हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती जी काही निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे, हे प्रमुख याचं उद्दिष्ट आहे। आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली। याचा अर्थ आम्ही काय त्यांच्या विरोधात लढतो असं नाही आहे, आम्ही कोणाच्या विरोधात लढतो असं नाही, घटक पक्षाच्या विरोधात लढतो असं नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही। आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो।